तयार झाला आपला झणझणीत खरडा पाव. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया ठेचा पाव. ठेचा पाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी पाव घेतलेले आहेत. मिरची आहे कमी तिखट असलेली, चीज आहे, इकडे कोथिंबीर आहे, 8 ते 10 पाकळ्या लसूण आहे आणि इकडे मी एक बटाटा घेतलेला आहे. बटाटा तुम्ही शिजवलेला घेतला तरी चालेल, पण मी हा किसून घेणार आहे, कच्चा बटाटा आहे. आता आपण बनवायला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण मिरच्या कट करून घेऊया. मिरच्यासोबत कोथिंबीरही कट करायची. लसूण मी थोडासा कट करून घेते. घेतला तरी चालेल, तुम्ही नाही घेतला तरी चालेल, ठेचला तरी चालेल, पण मी कट करून घेतलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत. आता आपण मिरची, कोथिंबीर आणि लसूण तळून घेणार आहोत. आता घालते थोडासा हिंग. आता घालूया हळद, थोडीशी घालायची. चवीपुरतं मीठ घालूया. हे चमचे बघा किती छान आहेत. हे मी मिशोवरून मागवलेले आहेत, तुम्हीही मागवू शकता. आता हे बघा, मिरच्या, शेंगदाणे आपले सगळे छान तळून झालेले आहेत. आता मी वरवंट्याने याला ठेचून घेणार आहे, म्हणजे आपला ठेचा तयार होईल. ठेचा तयार केलेला आहे. आता आपण किसलेला बटाटा घालूया. शिजवलेला बटाटा घेतला तरी चालेल. थोडंसं मीठ घालूया. अर्धा चमचा धना आणि जिरा पावडर. आता खरडा पावची भाजी तयार झाली आहे. आपण थोडीशी आमचूर पावडर घालूया. आमचूर पावडर कशी चटपटीत आणि थोडीशी आंबट छान लागते, आंबट तिखट. तुम्ही लिंबू असेल तरी पिळू शकता. आता आपण तयार केलेला खरडा पावाला लावून घेऊया. हे बघा, असा छानपैकी लावून घ्यायचा. जेवढा तुम्हाला आवडतो तेवढा लावू शकता. आता आपण भाजीवरती चीज खिसून घालणार आहोत. या पद्धतीने मी सगळे पाव तयार करून घेते. पाव मी तयार करून घेतलेले आहेत. आता आपण शेकून घेऊया. इकडे गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. थोडंसं खाली तेल टाकून घेतलेलं आहे. तूपही टाकू शकता तुम्ही असेल तर. आता आपण शेकून घेऊया. वरच्या बाजूने आपण थोडंसं चीज किसून घालूया. दिसतं छान आणि चवीलाही छान लागतं. हे बघा, आता आपण उलटून थोडंसं शेकून घेऊया. हे बघा, खूप कुरकुरीत तयार झालेला आहे आणि अतिशय चवीला लागतो. खरडा पाव नक्की बनवा, टेस्टी मेनू आहे. जिभेला चव नसेल तर हा मेनू नक्की बनवा. झणझणीत खरडा तयार होतो. आता आपण काढून घेऊया.